एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला, आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही, कारण का एवढा पुरावा दाखवूनही डेलिगेशनला मौनच झालं तिकडे. म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही, म्हणजे ना होकार ना नाकार काहीच नाही. त्यामुळे हे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशननी एवढे पक्ष तिथे गेलेले असताना, एवढा एव्हिडन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही. आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे. त्याचबरोबर आज राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्स मधली जी गोष्ट आहे ती तर धक्कादायकच आहे. म्हणजे तुमच्याही चॅनल्सवर दाखवली की जी व्यक्ती भारतातच राहत नाही त्या व्यक्तीने इतक्या वेळा मतदान केलंय, ते म्हणजे हे हास्यास्पदच झालेलं आहे. म्हणजे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशन सारखी अतिशय गंभीर संस्था, जी या देशाचं लोकशाही, ही या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, त्या लोकशाहीमध्ये आज अशा बातम्या येतात. आणि हे सगळं डेटा ड्रिव्हन आहे. जे राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स आज झाली, फाईल H